हॅलो गाईज, आज आपण आयोनिकचा सेटअप कसा केला जातो तो ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. आणि त्यासाठी आपल्याला कोणते कोणते ॲप्लिकेशन किंवा सॉफ्टवेअर इम्पॉर्टंट आहे डाउनलोड करून सेटअप करण्यासाठी आणि त्यांचे पाथ. ओके, तर सेटअप करण्यासाठी आपल्याला 4 सॉफ्टवेअर इम्पॉर्टंट आहे. एक लागतं अँड्रॉइड स्टुडिओ, त्यानंतर पाहिजे आपल्याला Node.js, त्यानंतर पाहिजे आहे क्रॅडल, त्यानंतर पाहिजे आहे JDK जावा. ठीक आहे, ते चारही सॉफ्टवेअर डाउनलोड करून घ्या. आणि या व्हिडिओच्या खाली मी या चारही वेबसाईटची लिंक ॲड करतो आहे डिस्क्रिप्शनमध्ये, जे की तुम्ही तिथं क्लिक करून डायरेक्ट वेबसाईटला जाऊ शकता. ठीक आहे, आता अँड्रॉइडचं मी डाउनलोडला टाकतो आहे. तर आपलं डाउनलोडला पडलं अँड्रॉइडचं, त्यानंतर नोडचं. तर आज व्हिडिओ बनतो आहे 9 एप्रिल 2025. जर व्हिडिओ मे बी 2-3 वर्षांनी तुम्ही पाहत असाल तर बऱ्यापैकी चेंज झाला असेल, नवीन अपडेट सॉफ्टवेअर आले असतील अँड्रॉइडमध्ये, नोडमध्ये, तर त्यानुसार तुम्हाला पूर्ण तो सेटअप करावा लागेल. तर आत्ता आपण 22.14.0 विंडोजसाठी घेतो आहे. ठीक आहे, आणि डाउनलोड. त्यानंतर ग्रॅडल. तर ग्रॅडल आता लेटेस्ट किती चालू आहे, आज त्याला 8.14. तर आपल्याला आपल्या सेटअपसाठी पाहिजे आहे 8.5. ठीक आहे, त्याच्यामधले पण मी तुम्हाला सांगतो कोणते. 8.5 बिन ही चेक करा. ठीक आहे, ही डाउनलोड करायची. ठीक आहे, तर आपण ग्रॅडल 8.5 बिन झिप डाउनलोडला टाकले. त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे JDKची ही वेबसाईट आहे. ठीक आहे, याच्यावरती तुम्हाला किती 21 एक व्हर्जन बॅक स्टेबल घेतो आहे आपण विंडोज. त्यानंतर आपलं ऑपरेटिंग सिस्टम बिट सिलेक्ट करायचं. त्यानंतर JDK. ठीक आहे, आणि हे पहिलं डाउनलोड करायचं. अशा पद्धतीने तुमच्याकडं हे 4 सॉफ्टवेअर पाहिजे. त्यानंतर आपण याचं नेक्स्ट पाथ पाहणार आहोत. सिक्वेन्सनुसार आपण म्हणजे 4 सेटअप सॉफ्टवेअर डाउनलोड केलं. तर आता आपल्याला याचं इन्स्टॉलेशन करायचं आहे. ठीक आहे, तर पहिलं आपण करणार आहे नोड. तर आपला हा नोडचा सेटअप कंप्लीट झाला आहे. ठीक आहे, आपली स्क्रीन थोडी खराब आहे, आपण पुसून घेऊ. तर आज आपली स्क्रीन खूप खराब झाली होती, ती पुसून घेतली. ठीक आहे, त्यानंतर आता आपण नोडचं झाल्यानंतर आपण JDK इन्स्टॉल करणार आहे आणि त्याचा पाथ लगेच सेट करून घेणार आहे. तो इम्पॉर्टंट आहे आपल्याला. नेक्स्ट, ॲक्सेप्ट, नेक्स्ट. JDKचा आपला सेटअप हा कंप्लीट झालेला आहे आणि आपण लगेच पाथ देणार आहे. ठीक आहे, त्यासाठी आपल्याला CMD ओपन करायची. आणि इथे टाकायचं पहिल्यांदा पाथ सेट आहे का नाही ते चेक करण्यासाठी जावा. ठीक आहे, ऑलरेडी आहे याच्यामध्ये. आणि जावा
सी. पण आता याच्यामध्ये 5 सेट आहे तरी आपण डाउनलोड का केला तर ते एकदा चेक करणार आहे की याच्यामध्ये जो 5 आहे त्याचं व्हर्जन कोणतं आहे. मे बी ओके डन आहे. मे बी आता नवीन सेटअपमध्ये ऑटो पाथ सेव्ह होतो आहे. ओके, त्यामुळे आपल्याला इथे डायरेक्ट जावा सी भेटला आहे. पहिलं आपल्याला मॅन्युअली सेट करावं लागत होतं, तर आपण ते दाखवतो कसं करायचं. ठीक आहे, त्यासाठी पण आपल्याला याच्यावर डिस्प्लेशीवर क्लिक करायचं, राईट क्लिक करायचं, प्रॉपर्टीमध्ये जायचं, त्यानंतर इकडं ॲडव्हान्स सिस्टम सेटिंग, इन्व्हायरमेंट व्हेरिएबल आणि इथं काय यूजर व्हेरिएबल फॉर ॲडमिन आणि सिस्टम व्हेरिएबल. आता मी जे मगाशी बोललो तुम्हाला ऑटोमॅटिक पाथ सेट झाला आहे तर झाला आहे. बघा 1 मिनिट, इथं तर पहिलं मॅन्युअली इथं आपल्याला टाकावं लागत होतं. ठीक आहे, तर इथं ऑटोमॅटिक आलेलं आहे. तर आपण हा पाथ ओके, आपल्याला इथं एक पाथ सेट करून घ्यायचा त्या नावाने. इथं फक्त जावा होम, ते पण कॅपिटल जावा होम, आणि इथं जी URL राहणार आहे ती आपल्याला घ्यायची आहे. सी ड्राईव्हमध्ये प्लॅटफॉर्म आणि आपलं ओपन लॉजिक, त्यानंतर इथपर्यंतचा पाथ कॉपी करायचा आणि एन्व्हायरमेंटला इथं सेट करायचं. हे पहिला पाथ ओके, देन सेव्ह, देन ओके आणि डन. ठीक आहे, तर आता आपण किती सॉफ्टवेअर झाले आपले इन्स्टॉल करून. 1 मिनटं, नोड केलं, त्यानंतर आपण JDK केलं. आता आपण करणार आहे अँड्रॉइड स्टुडिओ. गाईज अँड्रॉइडचा सेटअप आपण आता स्टार्ट करतोय. सो आता नेक्स्ट केल्यानंतर नेक्स्ट इन्स्टॉल. सो गाईज आता आपण करतोय परत नेक्स्ट. हे झालं आहे फिनिश. त्यानंतर कोणती स्क्रीन इथे पाहू. ओके, तर नेक्स्ट, त्यानंतर 2 टाईम विचारले जाते, एक स्टँडर्ड आणि एक कस्टमाइज पण करू शकतो आपल्याला, पण त्याच्यामध्ये ऑप्शन आहे जे की आपल्याला माहीत असेल तरच करा. स्टँडर्डमध्ये काय होतं की जे अपडेट चालू आहे सध्या त्याच्यामध्ये त्यानुसार पूर्ण सेटअप होतो. तुम्हाला जर लोअर व्हर्जनचा काय सेटअप घ्यायचा असेल जसं की HDK किंवा HDK टूल किंवा अजून पण आहे, तर तुम्ही ते जाऊन तिथं चेंजेस करू शकता अँड्रॉइडमध्ये. तर आपण स्टँडर्ड घेऊ कारण आपला सेटअप पूर्ण नवीन आहे. आपण ठीक आहे, तर ॲक्सेप्ट फिनिश. हा सेटअप व्हायला टाईम लागतो ॲक्च्युली. इंटरनेट स्पीड पण डिपेंड आहे. ठीक आहे, तुमचं इंटरनेट स्पीड पाहिजे फास्ट आणि मशीनचं पण कॉन्फिगरेशन पाहिजे प्रॉपर, तर लवकर होतं. सगळ्यात इम्पॉर्टंट इंटरनेट स्पीड आहे. तर बॅकग्राऊंडला आपला सेटअप चालू आहे, पण आपण आता हे ग्रॅडल आहे याचे पाथ सेट करून ठेवू. ठीक आहे, तर याला काय करायचं आपल्याला सी ड्राईव्हमध्ये कॉपी करून टाकायचं. सी ड्राईव्ह आपल्या, ठीक आहे, तर सी ड्राईव्हमध्ये पेस्ट केली आपण आणि राईट क्लिक करून एक्स्ट्रॅक्ट केली आपण तिला. एक्स्ट्रॅक्ट केल्यानंतर आपली जी फाईल आहे ती आता आपण चेक करू आजच्या डेटची. ठीक आहे, तर एक्स्ट्रॅक्ट केलेली फाईल आली का नाही आपली, इथं आपण परत एकदा करू. एक्स्ट्रॅक्ट झाली नाही अजून. येस, ओके, झालेली आहे. ठीक आहे, कॅन्सल करू आपण हे. आणि इथं आली का नाही, दाखवली का नाही आजच्या डेटला. इथं खाली, ठीक आहे, याच्यावर क्लिक केलं आणि आपल्याला याचा पाथ सेट करायचा. आता याचा पाथ आपण जे मागाशी सांगितलं होतं की इन्व्हायरमेंट व्हेरिएबल,
ठीक आहे. तर प्रॉपर्टीज, त्यानंतर ॲडव्हान्स, त्यानंतर इन्व्हायरमेंट व्हेरिएबल आणि यामध्ये आपल्याला एक सेट करायचा. इथं नाव द्यायचं आपल्याला ग्रॅडल होम. ठीक आहे. तर मला तर एका हाताने टाईप नाही करतात, 1 मिनिट. ग्रॅडल होम. ठीक आहे. तर हा पण आपल्याला अजून इथं अँड्रॉईड होमचा पण करायचा. आता आपले 3-5 सेट झाला. ग्रॅडल होम, जावा आणि अँड्रॉईडचा होईल. ठीक आहे. तर आपल्याला इथं सिस्टम व्हेरिएबलमध्ये पण करायचा आहे तोच. ठीक आहे. त्यासाठी पण आपण काय केलं आता की ग्रॅडल होमच्या पाथमध्ये तुम्ही फक्त हा घेतला होता, पण आपल्याला सिस्टमच्या याच्यात बिनमध्ये जाऊन पाथ घ्यायचा. हा एक डिफरन्स आहे, तेवढा समजला पाहिजे, नाही तर परत इथं चूक होईल. ठीक आहे. तर इथं ॲड करायचा पाथ आणि याच्यामध्ये ॲड करायचा. तर आपलं हे डन झालं इथलचा पाथ. आता राहिलं आहे फक्त काय, अँड्रॉईडचा पूर्ण सेटअप झाल्यानंतर बाकीचं तर याला टाईम लागणार आहे थोडा. तर आपला सेटअप इथपर्यंत झाला आहे. ठीक आहे. आपण अँड्रॉईड स्टुडिओ ओपन करू. त्यासाठी तिथे एक सिम्पल प्रोजेक्ट क्रिएट करतो आहे. ठीक आहे. हे बॅकग्राऊंडला चालू राहील. आता आपण अँड्रॉईडचे पाथ सेट करून घेऊ. सगळ्यात इम्पॉर्टंट हे पाथ. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं, पहिल्यांदा सी ड्राईव्हमध्ये जावं लागतं. सी ड्राईव्हमध्ये गेल्यानंतर यूजरमध्ये जावं लागतं. यूजरमध्ये ॲडमिन यूजर, जे यूजरने तुम्ही लॉग इन करताय त्या यूजरमध्ये जायचं. त्यानंतर इथं स्लॅश ॲप डेटा टाकायचा, जे की हिडन आहे, दिसत नाही आपल्याला. ॲप डेटा एंटर, हिडन असल्यामुळे दिसत नाही. त्यानंतर लोकल, नंतर आपण जाणार याच्यात अँड्रॉईडचे 4-5 पाथ सेट करून घ्यायच्यात आपल्याला. तर पहिला पाथ आहे अँड्रॉईड होम. अँड्रॉईड होमचा पाथ आपण घेणार. त्यानंतर परत सिस्टम व्हेरिएबल, जे की आपल्याला काय करायचं आहे, डिस्प्लेचे राईट क्लिक, प्रॉपर्टीज. ठीक आहे. त्यानंतर इथं एन्व्हायरमेंट आणि याच्यामध्ये आता लास्ट आपला अजून एक पाथ ॲड होईल, अँड्रॉईड होम. ठीक आहे. ऑल डन. आता सिस्टम पाथमध्ये आपल्याला 2-3 पाथ सेट करायचा, ते आपण सेट करून घेऊ. आपण एक पाथ सेट केला, आता बाकीचे पाथ सेट करायच्यात. ठीक आहे. तर दुसरा आपण करणार आहे इम्युलेटरचा हा कॉपी केला. सिस्टम पाथमध्ये आपल्याला टाकायचा आहे तो, पेस्ट. अजून एक टाकायचा इम्युलेटर. नंतर प्लॅटफॉर्ममधला तुम्ही हाच घ्यायचा. तो कोणता प्लॅटफॉर्म, सिस्टम ॲड प्लॅटफॉर्म. अजून एक पाथ पडेल याच्यामध्ये, प्लॅटफॉर्म टूल. प्लॅटफॉर्म टूलचा एक पाथ घ्यायचा आणि आपल्याला इथं ॲड करायचा आहे. 3 पाथ आपण ॲड केले. ओके आणि सेव्ह. तर गाईज, व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे ॲक्च्युली, 13 मिनटं. आणि आपण आता सगळा सेटअप आणि पाथचा सेटअप करून घेतला आहे. आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आयोनिकचा पूर्ण सेटअप पाहणार आहे. सेटअप 2मध्ये हा सेटअप 1 आहे.